तर आज आहे गुरुवार आणि त्यामध्ये आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग। तर हा योग खूप महत्त्वपूर्ण असतो। तर या दिवशी आपण भरपूर सेवा करत असतो, परंतु आज मी उद्यापन केलेलं आहे स्वामींचं। 9 गुरुवारचे व्रत केले होते, तर त्याचं आजचं हे उद्यापन आहे। आणखी एक महत्त्वाची वस्तू आणायची होती, त्याकरिता आम्ही मुरमुऱ्याच्या कारखान्यामध्ये गेलो। अशी बरीचशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। मी आदल्या दिवशी आवळ्याचं लोणचं बनवलेलं आहे आणि आवळा कॅन्डी सुद्धा बनवलेली आहे। मी असे हिरवे आवळे आणले होते, ते स्वच्छ धुवून कोरडे पुसून घेतले। त्यानंतर बारीक त्यांच्या फोडी तयार केल्या। तर अशा फोडी आपापच निघतात आणि त्या अशा सुकायला म्हणजे पसरवून ठेवलेल्या आहेत। साधारणतः मी रात्री केल्यामुळे रात्री अशा प्रकारे पसरवून ठेवल्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं लोणचं बनवलेलं आहे। आवळ्यामध्ये बरेचसे गुणधर्म आहेत आणि आपण म्हणूनच आवळा हा आपल्या खाण्यामध्ये वापरत असतो। तर त्याचंच अशा प्रकारे लोणचं बनवलेलं आहे। तर अगदी मी ते कैरीच्या लोणच्यासारखं बनवलं। त्याच्यानंतर आम्ही दुपारून एका ठिकाणी आलेलो आहोत, ते म्हणजे कारखाना आहे हा। तर या ठिकाणी ज्या गोण्या आहेत ना, त्या गोण्यासुद्धा अशा प्रकारे त्याची तयारी करत होते। त्याच्यावर प्रिंट वगैरे काढून आणि गोणीचा आकार वगैरे देऊन कट करून असं हे मिल आहे। आणि या ठिकाणीच आम्ही बऱ्याचशा वस्तू घेणार आहे, ते म्हणजे मुरमुरे घेणार आहे या ठिकाणावरून। त्याचबरोबर तांदळाची साळ म्हणजे तांदळावरील टरफल। तर हे सुद्धा आपण आपल्या कुंड्या भरत असताना आपण ते खत म्हणून वापरू शकतो। अगदी ज्यांचं टेरेस गार्डन असेल त्यांनी तर आवर्जून हे वापरू शकता। निम्मी माती निम्मी ते जरी घेतलं तरी सुद्धा आपल्या कुंड्या भरताना आपल्याला त्या कुंड्या हलक्या होतात आणि जास्त टेरेसवर वजन सुद्धा होत नाही। तर बघू शकता अशा प्रकारचा हा कारखाना आहे। या ठिकाणी मुरमुरे तयार होतात आणि आता मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अन्नपूर्ण मातेची सेवा करत असतो। तर आपण त्यामध्ये तांदळाचाच उपयोग करत असतो। अन्नपूर्ण माता ही आपण तांदळावर ठेवून तिची पूजा विधी करत असतो। या दिवसांमध्ये जे तांदळाचं धान निघतं तर त्याचीच आपण पूजा विधी करत असतो। तर अन्नपूर्ण मातेला आपण त्याच्यावर ठेवून पूजा करत असतो। जर आपल्याला मिळालं नाही तर आपण तांदळावर ठेवूनच पूजा करत असतो। तर ते सुद्धा मला घ्यायचं होतं आणि मी बऱ्याच ठिकाणी ते शोधलं, दुकानांमध्ये विचारलं, तर फोनद्वारे सुद्धा विचारलं, पण मला ते कुठेच मिळालं नाही। पण माझे मिस्टर म्हटले चल आपण आता मुरमुऱ्यांच्याच कारखान्यामध्ये जाऊया, आपल्याला तिथे ते नक्कीच मिळेल। तर अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि जाता जाता आम्ही इथे अगरबत्तीच्या कारखान्यामध्ये सुद्धा गेलो, परंतु मी तिथे शूट काही केलं नाही। तर मी गुलाबाच्या अगरबत्त्या आणलेल्या आहेत, तर पुढे तुम्हाला दाखवेलच मी। तर त्यानंतर घरी आलो तर जवळजवळ अंधारच होत आलेला होता। आम्ही हे सगळं बुधवारी खरेदी केलेलं आहे आणि आता गुरुवार आहे, तर गुरुवारी आहे गुरुपुष्य अमृत योग। तर या योगावर आपण बऱ्याचशा पूजाविधी करत असतो। आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून गॅस पूजन, उंबऱ्याचे पूजन किंवा दाराला तोरण लावणे, लक्ष्मी माता विष्णू भगवान यांची पूजाविधी करणे, नवीन वस्त्र खरेदी करणे, बरेचसे जण सोनं नाणं चांदी वगैरे खरेदी करत असतात। देवाधर्माच्या वस्तूसुद्धा या दिवशी खरेदी केल्या जातात। त्यामध्ये तुम्ही कमळगट्ट्याची माळ म्हणा किंवा देवांचे फोटो, देवांच्या मूर्त्या, देवांचे वस्त्र, अशा बऱ्याचशा वस्तू या दिवशी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। कारण हा योग जो आहे तर दुर्मिळ योग आहे आणि बऱ्याचदा कमी प्रमाणात येत असतो। आणि आज गुरुवारसुद्धा आहे आणि गुरुपुष्य अमृत योगसुद्धा आहे। आणि बरेच दिवस झाले आता खरं मला स्वामींचे जे 9 गुरुवारचे व्रत सुरू केले होते ना, मध्यंतरी सुतक पडायचं, कुठे पिरियड्स यायचे, तर ते प्रॉब्लेम्स येत गेले। 9 गुरुवार तर झाले होते, पण उद्यापन मात्र राहिलेलं होतं। तर म्हटलं आजचा दिवस खूप शुभ दिवस आहे, तर चला म्हटलं आपण आजच उद्यापन करूया। त्यामध्ये अगदी साधा स्वयंपाक बनवलेला आहे, सात्विक पद्धतीने, बिना कांद्या लसूणचा। तर पोळी बनवलेली आहे, वरण भात, थोडे भजे काढले, थोडा शिरा बनवलेला आहे आणि बटाट्याची भाजी। तर मी बघा केळीच्या पानांवर नैवेद्य दिलेला आहे। सकाळची अशी पूजा विधी झालेली आहे आणि त्यानंतर मला आज थोडी झाडांची सुद्धा खरेदी करायची आहे। केंद्रात सायंकाळी जायचं आहे, म्हटलं एखाद्या मुलाला का असे ना आपण घरी एखादी पोथी आणि नैवेद्य देऊया।
तर तसंच करून मग झाडंसुद्धा खरेदी करायला जाणार आहे आणि त्यानंतर केंद्रात जाणार आणि बाकीची जी पोथी वगैरे आहे ती केंद्रातच वाटणार आहे. तर आज खरं इतका शुभ योग आहे ना, तर या योगावर आपण झाडांची सुद्धा खरेदी करू शकतो. तर आपल्याला हवं ते झाड आपण आणू शकतो. तर म्हटलं त्याआधी चला आपण जे आवळ्याची कँडी बनवायची आहे ना, ती जवळजवळ होत आलेली होती आणि अशा पद्धतीने थोडंफार तयार केलं मी आणि त्याच्यानंतर आम्ही आता झाडं घेण्यासाठी निघालेलो आहोत. आजच्या या दिवसाला आपण झाडंसुद्धा खरेदी करू शकतो. ते अत्यंत शुभ मानलं जातं. तर मी कोणतं झाडं घेणार आहे बरं? तर सोनचाफ्याचं झाडं घ्यायचं आहे. त्याचबरोबर मला काही शेवंतीची रोपंसुद्धा बघायची आहे. तर माझ्याकडे एक पांढऱ्या कलरचं आहे आणि एक गुलाबी कलरचं आहे. म्हटलं आपण वेगळे काहीतरी कलर्स बघूया. पण जेव्हा मी इथे आले ना, तर मला ते कलरच मिळाले नाही. म्हणजे आता सध्या यांच्याकडे शेवंती नव्हती, बाकीची भरपूर झाडं बघायला मिळाली आणि खरं मेन मला शेवंतीच खरं पाहिजे होती, पण नेमकं तेच झाड नव्हतं. थोडं वाईट वाटलं, कारण आता ते म्हटले की 8-10 दिवसानंतर परत नवीन झाडं येणार आहे. परंतु आपलं नेहमी काही जमत नाही येण्यासाठी, कारण वेळ काढून यावं लागतं नर्सरीमध्ये यायचं ठरलं तर म्हटलं आता आपण आलेलो आहोत तर 1-2 झाडं वेगळी काहीतरी घेऊया. तर या ठिकाणी आल्यानंतर मला अशी वेगवेगळी फुलझाडं बघायला मिळाली आणि बघा आता आपण वेगळी फुलं झाडं बघायला मिळाली तर आपण खरंच ते निरीक्षण करून बघत असतो. तर यामधील सुद्धा मी काही झाडं घेतलेली आहे. तर सायंकाळी आम्ही काय झालं, पूजा वगैरे केली आणि त्यानंतर केंद्रात आलेलो आहोत. तर स्वामींचं आजचं दर्शन बघू शकता इथे आल्यानंतरचं. आज भरपूर गर्दी होती आणि रांग खूप लांबपर्यंत लावलेली होती. तर रांगेमध्ये उभं राहून अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि प्रसादसुद्धा ह्या ठिकाणी होता. पण म्हटलं वेळ नव्हता आमच्याकडे म्हणून आम्ही प्रसाद काही घेतला नाही. प्रसाद म्हणजे एक प्रकारचं जेवण असतं ह्या ठिकाणी. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आणि मी या केंद्रामध्येच पोथी वगैरे देऊन दिली आणि काही लहान मुलांना पेढे वगैरे केळं अशा वाटलेलं आहे. घरी गेल्यानंतर राहिलेलं काम करायचं आहे आणि थोडीफार आवरावर करायची आहे. तर ते राहिलेलं काम म्हणजे ज्या काही मी आवळा कँडी बनवणार आहे ना, ती थोडंसं काम राहिलेलं ते पूर्ण झालेलं आहे. आणि चला आता बघूया मी काय काय झाडं आणलेली आहेत. तर बघा ही सुंदर दिसणारी फुलं आपल्या बागेची शोभा वाढवतात. हे बघा हे झाड खूप महत्त्वपूर्ण नाही, हे तसं जंगली झाड आहे, परंतु बघा अशी काही झाडं जी आहेत तर आपण ती लावल्यानंतर दिसायला सुंदर दिसतात आणि आपल्या घराचं आकर्षण वाढवतात. बरेचसे जण हे झाडं आपल्या गेटच्या बाहेर जमिनीमध्ये लावतात आणि त्यानंतर हे खूप पसरतं आणि इतकी फुलं लागतात ना, तर बाहेरून एंट्रीलाच खूप प्रसन्न वाटतं. तर जंगली जरी आहे परंतु ही जी फुलं आहेत ती प्रसन्न करणारी आहे. तर काही झाडं अशीसुद्धा लावावी, परंतु लावताना आपण दिशा वगैरे बघून अशा काही ठिकाणी ठेवू शकतो. त्यानंतर मेन जे झाड आहे सोनचाफा, याआधीसुद्धा मी आणलं होतं, पण वर्षभरानंतर त्याला कीड लागली वाटतं खालून, तर ते खराब झालं. तर आता हे आणलेलं आहे. तर याच्या काही फांद्या मी तोडल्या खालच्या, कारण ज्या आहेत ना फांद्या तर त्यांच्यावर या झाडाचं कलम केलेलं असतं. तर म्हणून आपण ती खाली आलेली जी फांदी येते ना, तर तिचा पानांचा आकार आणि याचा जवळपास सारखाच दिसतो, पण लगेच लक्षात येतं आपल्याला की हे झाडाची फांदी नाही तर ही थोडं वेगळं आहे, बघू शकता. म्हणून मी ती फांदी तोडून टाकली, कारण त्या फांदीवरच यांनी प्रक्रिया केलेली असते आणि त्यानंतरच आपल्याला असं झाड बघायला मिळतं. तर बघू शकता अशा प्रकारे मी आणलेलं आहे खत म्हणून वापरण्यासाठी. कारण ज्यावेळेस मी कुंड्या भरणार तर काही माती काही याचं प्रमाण घेऊन त्या कुंड्या भरणार आहे, कारण अगदी त्या अलगद आपल्याला उचलता येतील. आणि बघू शकता आपण अशा प्रकारच्या ज्यावेळेस खतं वगैरे वापरतो आपल्या झाडांसाठी काही वस्तू, तर आपल्या झाडाची वाढसुद्धा चांगली होते आणि झाडांना सुंदर सुंदर फुलं आपल्याला बघायला मिळतात. तर या जरबेराच्या झाडालासुद्धा आपण अशा प्रकारचं मिक्स करून जर वापरलं तर याला कशी माती अगदी भुसभुशीत लागते, त्यामुळेच खरं या झाडाची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे होते आणि अशी फुलं येतात. आता जे मेन मी अन्नपूर्ण मातेची पूजा करण्यासाठी आणलेली साळ म्हणूया, मला हे कुठेच मिळत नव्हतं, पण त्या ठिकाणावरून मी आणलेलं आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये याचा वापर करून पूजा करणार आहे. तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. त्याच्यानंतर ही अगरबत्ती बघूया.
तर ही गुलाबापासून तयार केलेली अगरबत्ती आहे. कलर अगदी सुंदर आहे आणि खरंच मी घेताना दाखवलं नाही, पण मग अशा प्रकारे ठेवलेलं आहे. कमी सेंटेड अगरबत्ती आहे. आपण मार्केटला गेल्यानंतर खूप सेंटेड अगरबत्त्या आपल्याला बघायला मिळतात, परंतु त्याचा त्रास आपल्याला सुद्धा होतो बरं का. त्याच्यामुळे घेताना थोडी काळजीपूर्वकच आपण अगरबत्ती घेतली पाहिजे. तर अशी छोटीशी खरेदी केलेली आहे. तर दाभाडीला मोठा मुरमुऱ्यांचा कारखाना आहे आणि त्या कारखान्यावरूनच मी बरंचसं काही घेतलेलं आहे. तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.